नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पाटील साहेब, नमस्कार. तुमचं स्वागत आहे. आणि या मुलाखती मागे एक महत्वाची घडामोड जी गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चेत आहे, ते कारण म्हणजे अजित पवारांनी तुम्हाला केलेला फोन. नेमकं काय बोलणं झालं तुमच्या दोघांमध्ये? नाही, आता महापालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर अनेक आघाड्या, अनेक युतीची चर्चा साधारणपणे होत असते. आणि हम्म, त्या दृष्टीतून पुण्यात एक चर्चा अशी होती की आम्ही सगळे एकत्र यावं का भाजपच्या विरोधात. हम्म, परंतु ही प्राथमिक स्तरावरचा विषय आहे. मी आज दुपारी सुद्धा 11:30 वाजता सांगितलं की आता 2 वाजलेले आहेत. 2 वाजता महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिका आम्ही प्रामुख्यानं लढणार आहोत, ही आमची भूमिका आहे. आणि हम्म. अजून 2-4 दिवस जावे लागतील. काही चर्चा प्रथमतः आमच्या 3 पक्षामध्ये कराव्या लागतील आणि मग काही पावलं उचलायची असतील तर ती उचलावी लागतील. पण तुम्ही एकीकडे म्हणताय की 3 पक्षांमध्ये चर्चा व्हावी लागेल, मात्र आज बातमी आली आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. त्या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसशी काही बोलणी केलेली होती का? जर हे 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असतील, तर मग तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका ठेवणार का? नाही, मुळात हा निर्णय आमच्या पुण्यातल्या सर्व सहकाऱ्यांशी मला चर्चा करावी लागेल. काल बरोबर. माझ्या तशी प्राथमिक एक 5-6 बैठका त्यांच्याबरोबर हम्म, झालेल्या आहेत, फोनवर चर्चा झालेली आहे. परंतु मला अजून खात्रीलायक माहित नाही की पवार साहेबांची आघाडी अजितदादांच्या बरोबर झालेली आहे. ऑफिशियली तसं कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं नाही. कारण की मी 5-6 दिवसापूर्वी सुप्रियाताईंशी बोललो होतो. तोपर्यंत तरी या गोष्टी नव्हत्या. परंतु दररोज घडामोडी घडतायत आणि ऑफिशियली तसं कम्युनिकेशन त्यांच्याकडून त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं स्पेक्युलेशन मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. 1-2 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं मला आपल्याला सांगायचं. बरं. स्थानिक स्वराज्य संस्थांचे आता जे निकाल लागले, त्या निकालामध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळे आता इतर राजकीय पक्षांचा काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं वाटतं का? कारण या निकालानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय. नाही, अपोजिशन ची जागा ही काँग्रेसनं आता भरून काढली आहे, हे सामान्य माणसाला देखील वाटायला लागलेलं. हम्म, जवळजवळ 1100च्या वर नगरसेवक या राज्यामध्ये आमचे निवडून त्या ठिकाणी आले. 45च्या पुढे नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे या राज्यामध्ये निवडून आले. हम्म, प्रचंड दडपशाही, प्रचंड पैशाचा वापर या सगळ्याला जुगारून हम्म, आज 20-22% मतं ही एकूण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या झाल्यामध्ये काँग्रेसला पडत आहेत. हम्म, म्हणजे काँग्रेसचा मॅन्डेट आहे, लोकांना पाहिजे. आम्ही या निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायतमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो, सगळेजणच उतरलो आणि जिथं जिथं यश मिळवता येईल ते यश मिळवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लोकांना देखील वाटतंय, पटतंय की आता ह्या 2 महायुतीतल्या पक्षांची भांडणं ही लुटूपुटूची भांडणं आहेत. म्हणजे हम्म, ती काही खरी भांडणं नाहीत. शेवटी निवडणुका झाल्यावर परत हे एकत्रच येणार आहेत. हम्म. डिव्हिजन ऑफ वोट्स एवढ्यासाठी ही भांडणं आहेत असं साधारणपणे लोकांना लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून पर्याय ठरू शकतो, हे या नगरपालिका नगरपंचायतवरून दिसून आलेलं आहे. हम्म. आता मी 2 उदाहरणं देतो. म्हणजे अजित पवारांचं उदाहरण आपण बघितलंच, मात्र वंचित सोबत देखील काँग्रेसची आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेमकी कुठे कुठे ही आघाडी होण्याची शक्यता आहे का? ठराविक पॉकेटमध्येच ही आघाडी होईल का संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणून तुम्ही हा विचार करताय? नाही, ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळी बऱ्याचदा स्थानिक स्तरावर हे निर्णय होत असतात. हम्म, प्रदेशाध्यक्षांची काही चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये आरपीआय गट असेल किंवा वंचित आघाडी असेल यांची चर्चा वर्षाताई गायकवाड आणि आमचे सर्व सहकारी तिथले. वंचित सोबतच्या आघाडीबद्दल मी प्रश्न विचारलेला होता. वंचित सोबतची आघाडी ही ठराविक भागांपुरता मर्यादित असेल का ती संपूर्ण राज्यामध्ये करण्याबाबतचा विचार काँग्रेस करते आहे? मी म्हणलं तसं महापालिका नगरपालिका याची लोकल समीकरणं वेगळी असतात आणि हे अलायन्सेस विल डिपेंड ऑन द लोकल सर्कमस्टन्सेस. ओके. त्यामुळे एक ओव्हरऑल पिक्चर मध्ये वंचित आघाडी आमच्याबरोबर यावी याबद्दल दुमत नाहीये. त्यामुळे तो आहेच. परंतु शेवट उमेदवारी तिथं कुठल्या प्रभागातून देता येते, कुठल्या वॉर्डातून देता येते, हे स्थानिक पातळीवर निर्णय होतील.
आणि म्हणून बऱ्याच अंशी या आघाड्या होतील अशी मला खात्री आहे. बरं. काँग्रेसने स्वबळावर लढावं संपूर्ण राज्यामध्ये असा एक मतप्रवाह आहे. त्याची 2 कारणं सांगितली जातात काँग्रेस कार्यकर्त्यांशी किंवा नेत्यांशी बोलत असताना. एक म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना संधी देता येईल आणि जास्तीत जास्त जागा लढता येतील. जितक्या जास्त जागा काँग्रेस लढेल तितकं जिंकण्याचं प्रमाण देखील वाढेल असा एक मतप्रवाह आहे. तुमचं याबाबत वैयक्तिक काय मत आहे? नाही, मी म्हणतो तसं ही पॅन महाराष्ट्राची निवडणूक असली तरी हायपर लोकल निवडणूक आता सध्या व्हायला लागलेली आहे. म्हणजे त्या शहराचे प्रश्न, त्या शहराच्या अडचणी त्या हायपर लोकल व्हायला लागल्यात. आता जिल्हा परिषद लागल्या तर तालुक्याचा विषय तिथं प्रामुख्यानं त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही सगळ्याच जागा लढवल्या पाहिजेत, चिन्ह आमचं पोचलं पाहिजे. परंतु आघाडी करून आमचे 5-10 लोक निवडून येत असतील आणि स्वतंत्र लढून जर आमचे 5 येणार असतील तर मग कॉमन सेन्स आहे की आघाडी करणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, बरं. चिन्ह पोचलं पाहिजे याबद्दल दुमत नाही, म्हणजे त्याच्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही, पक्ष वाढला पाहिजे याबद्दल दुमत. परंतु शेवटी या सत्तेच्या सत्ता केंद्रातूनच पुढं विस्तार देखील होऊ शकतो. आणि म्हणून दोन्ही ऑप्शन्स तिथल्या लोकल लेवलवर आहेत की स्वतंत्र लढवून पक्षाची बांधणी करायची का बिन आघाडीचे लढून 5-10 निवडून आणायचे आणि आघाडीत जाऊन मग 20-25 वर आकडा आपला गाठायचा आणि मग सत्तेतून परत विस्तार करायचा. असा दोन्ही प्लॅन अनेक ठिकाणी सुरू आहेत करणं. आणि मला वाटतं त्या दोन्ही प्लॅन मध्ये जे योग्य आहे ते करण्याची भूमिका स्थानिक पातळीवर आपण ते अधिकार दिलेले आहेत आणि ते करतायत. स्थानिक पातळीचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा अनेकदा फ्लेक्झिबल धोरण सगळ्याच राजकीय पक्षांनी अवलंबलेलं बघायला मिळतं. आत्ताच्या झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील आपल्याला तेच चित्र बघायला मिळालं. म्हणजे काही ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. गरज पडली तर भाजप सोडून सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्थानिक पातळीवर जिथे गरज असेल तिथे आघाडी युती करण्याची काँग्रेसची भूमिका असेल का? अजून तसं स्थानिक पातळीवर कोणी विचारणा केलेली नाही. विचारणा केल्यावर त्याची चर्चा होईल, कारण तो आजच्या घडीला तरी आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आज तरी अजून कुणी तशी चर्चा केलेली मला दिसत नाही. आता मुंबईचा जेव्हा प्रश्न येतो, मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळावर जावं अशी तिथल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आजची काही वेळापूर्वीची घडामोड अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या आघाडीची घोषणा करतील, युतीची घोषणा करतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जर हे 2 पक्ष एकत्र आले तर मवियामध्ये काँग्रेसचं नेमकं स्थान काय? 1 आणि 2 काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय अजूनही कायम आहे का? का शिवसेनेनं साथ घातली तर काँग्रेस त्यांच्यासोबत जाईल? काँग्रेसचा मुंबई महापालिकेमध्ये 227 जागा लढवण्याचा स्वबळाचा निर्णय कायम आहे. या 227 मध्ये तिथले वंचित आघाडी असेल ज्याचा उल्लेख केला, आरपीआयचे गट असतील किंवा आमचे समविचारी कोण आमच्याबरोबर आले तर ते काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेस बरोबर आघाडी करून निवडणूक लढू शकतात. परंतु स्वबरोबर लढण्याचा निर्णय हा आमचा प्रामुख्यानं कायम आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये त्याच्यात फरक पडायचं कारण त्या ठिकाणी नाहीये. मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की राज्यामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई लागतील. प्रीपोल अलायन्स झाला नाही, पोस्टपोल अलायन्स होऊ शकतो. त्यामुळे मला नाही वाटत की महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे काय प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. बरं. आता एका पातळीवर तुम्ही स्वबळावर लढण्याची घोषणा करता, पण दुसरीकडे संजय राऊत हे थेट राहुल गांधींना फोन करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. मग स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेत्यांचं मत हे ग्राह्य धरलं जात नाही का असा एक प्रश्न निर्माण होतो. नाही, काँग्रेस पक्षामध्ये एक सिस्टीम आहे काम करायची. आमचे जनरल सेक्रेटरी त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतात. ज्यावेळी काँग्रेस पक्षानं स्वबळाचा निर्णय घेतला त्याला मान्यता घेतली नसेल का? तेव्हा एक प्रोसेस आम्ही पूर्ण केलेली आहे. स्वबळावर जायचा निर्णय हा आम्ही घेत असताना सगळ्या वरिष्ठांच्या कानावर घालूनच तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्यामध्ये दुमत असणार. शेवटी त्यांची भावना आहे, त्यांनी तो प्रयत्न करणं राहुलजींशी बोलणं यात काय चुकीचं असं मला वाटत नाही. तो प्रयत्न ते करणं अभिप्रेत त्या ठिकाणी. परंतु ज्यावेळी पक्ष म्हणून विषय येतो त्यावेळी ते देखील खालीच्या लोकांशी चर्चा करून कुठलं फायद्याचं आहे कुठलं तोट्याचं आहे याचा विचार करूनच शेवटी पक्ष निर्णय घेत असतो. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी प्रयत्न करण्यात गैर नाही.
परंतु आम्ही जो निर्णय राज्य पातळीवर घेतला असं नाही, तो आमचे GS आहेत त्यांच्या कानावर घालून त्यांच्याशी चर्चा करून ते तिथं येऊन हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आता मला वाटतं दोन्ही गाड्या फार पुढे गेलेल्या आहेत. आता ती चर्चा थांबवली पाहिजे आणि काँग्रेसचा विकासाचा मॉडेल मुंबईच्या दृष्टीने काय असेल? खड्डेमुक्त मुंबई करता येईल, पोल्युशन मुक्त मुंबई करता येईल. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मुंबई आहे का? मुंबईच्या मध्यमवर्गीयांना जीवनमान त्यांचं जगण्यासाठी मुंबईचं वातावरण करणं. दररोज किमान 80 लाख लोक हे लोकल ट्रेन, मेट्रो यातून प्रवास करतायत. त्यांचं सुरळीत कशा पद्धतीनं जीवन करता येईल. मध्यमवर्गीय हा मुंबईतला मोठा कणा झालेला आहे आणि त्या मध्यमवर्गीयचे प्रश्न, अडीअडचणी ह्या सोडवता कशा येतील हा आमची प्रायोरिटी उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे. म्हणजे मी म्हणलं तसं बेस्ट मधला प्रवासी असेल, लोकल ट्रेन मधला प्रवासी असेल, ही उद्याच्या भविष्यकाळात मुंबई काँग्रेसची प्रायोरिटी असेल. सामान्य माणसाला मुंबई जगण्यासाठी व्यवस्थित कशी ठेवता येईल, मग आरोग्याच्या दृष्टीने ठेवता येईल का? आज दिल्लीची हालत आपण बघतोय. आता उद्याच्या भविष्यकाळात मुंबईचं प्रदूषणाकडे चाललेली वाटचाल ही थांबवली तर लिव्हेबल सिटी म्हणून मुंबईची ओळख आपल्याला निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न प्रामुख्याने असणार. आणखी एक प्रश्न की आम्ही सतेज पाटील यांना सहसा भडकलेलं कधीच बघत नाही, मात्र मधुरिमा राजे यांच्या एकूण प्रकारावरनं तुम्ही आम्हाला संतापलेले दिसले होता, तुम्ही उद्विग्न झालेला दिसला होता. त्या सगळ्या घटनेनंतर आज आम्ही तुमची पत्रकार परिषद ऐकली. तुम्ही काही एक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत, म्हणजे फॉर्म तुम्ही कार्यालयात घेऊन या, त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, असे वेगवेगळे तुम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्या प्रकरणापासून सावध झाल्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतलाय का? त्यांचं हे नाही. आवाज येतोय? हा बोला बोला. बरं, आम्ही तो विषय मागे पडलेला आता एक वर्ष आम्ही सतेज पाटलांना एकदा भडकलेलं बघितलं जाहीरपणे मीडियाच्या समोर. मला वाटतं त्या प्रकरणावरनं सावध होत तुम्ही काही निर्णय घेतले आहेत का, जे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये ऐकले? म्हणजे उदाहरणार्थ उमेदवारी अर्ज कार्यालयात घेऊन या, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, वकिलांची टीम असेल, प्रदेश काँग्रेसची टीम असेल, मार्गदर्शन होईल आणि कुठेही बंडखोरी, दगाफटका किंवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणार नाही, ही काळजी त्या प्रकरणावरून घेतलेली आहे का? काही मागच्या 2-4 महिन्यापूर्वी काही निवडणुका झाल्या आणि दीव दमन मध्ये निवडणुका झाल्या. तिथं भाजप सोडून सगळ्यांचे फॉर्म डिस्क्वालिफाय करण्यात आले. शेवटी कोर्टातनं जाऊन ते क्वालिफाय झाले आणि म्हणून आम्ही प्रिकॉशनरी मेजर एवढ्यासाठीच घेतोय की उद्या भरलेला फॉर्म आरोनीच बाद करू नये. आणि म्हणून मी सगळ्यांना सूचना केली की त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. फॉर्म भरलेला फॉर्म 1 पानापासून 18 पानापर्यंत सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. आता आमच्या विद्याताई पोळ म्हणून नगराध्यक्षाच्या उमेदवार वडगावच्या होत्या, त्यांनी 5 फॉर्म भरले होते, त्यातले 3 बाद झाले. तिथं ज्यावेळी सहीला त्या बसल्या होत्या त्यावेळी समोर आरोनी सांगितलं त्यांना सहीची काही गरज नाही. त्या बिचाऱ्यांनी सही केली नाही त्या फॉर्मवर आणि तो सॉर्ट डिस्क्वालिफाय झाला. राहिलेले 2 क्वालिफाय झाले म्हणून ते आज नगराध्यक्ष म्हणून तिथं आमच्या बसलेले आहेत. म्हणजे हे अनुभव आम्ही आता घेतोय की कशा पद्धतीनं आरो वागतायत. वडगावचा सीओ एका घरावरचा सीसीटीव्ही कॅमेरा काढायला स्वतः पोलीस बंदोबस्त घेऊन जातो. म्हणजे किती दडपशाही लोकांच्या सरकारचे चालू आहे. आणि म्हणून थोडे प्रिकॉशनरी मेजर्स ह्या अनुभव नगरपालिका नगरपंचायतचा घेऊन आम्ही करतोय. बरं, शेवटचा प्रश्न कोल्हापूर बाबत बोलायचं झालं तर तुम्ही सूचना मागवलेल्या आहेत लोकांकडनं, तुमच्या मनामध्ये काही कल्पना आहेत, पण कोल्हापूरला कुठल्या 3 गोष्टी हव्यात की ज्या तातडीनं होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही कोल्हापुरातल्या लोकांच्याकडून जाहीरनामा मागवण्यासाठी एक कॅम्पेन लॉन्च केली आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, म्हणजे तुम्ही सांगावं आम्हाला कोल्हापूर कसं पाहिजे, हा विषय आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तातडीनं 3 म्हणला तर रस्ते खड्डेमुक्त करणं हा मेजर विषय. थेट पाईपलाईनचं पाणी आम्ही कोल्हापूर शहरापर्यंत आणलेलं आहे, ते कोल्हापूर शहरात अंतर्गत व्यवस्थित पोच करणं. मग ट्रॅफिकचा विषय मेजर त्या ठिकाणी. आणि रोजगार निर्मिती या कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कशी आम्हाला करता येईल. लोकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम
ही अजून स्ट्रॉंग कशी करता येईल, अशी काही प्रायोरिटीज आमच्या असणार आहेत आणि आमचा जाहीरनामा एक पुढच्या 8 दिवसानंतर लोकांच्याकडून आलेल्या सूचनावर एक डॉक्युमेंट तयार होईल आणि आम्ही ते लोकांच्या पुढे सादर करू. बरं. धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तुम्ही वेळ दिलात. तुम्हाला खूप सारी लोक भेटायला येतात. निवडणुकीची तयारी तुम्ही सुरुवात केलेली आहे. तुमच्या सगळ्या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. धन्यवाद. थँक्यू.